मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकच मार्ग म्हणजे संघटनात्मक शक्ती होय. आपण सर्वांनी संघटित होऊन सध्या जे घडत आहे त्याबद्दल आपण काय केले पाहिजे याचा विचार करून कृती केली पाहिजे. मराठा समाजाला राजकीयदृष्ट्या कोणताही पक्ष पोखरत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही आणि येत्या काळात त्याला चोख उत्तर दिले जाईल असा इशारा मराठा समाजाचे गुरु मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी दिला. सकल मराठा समाज बेळगावचे नेते किरण जाधव यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पण ते कोणाविषयी विरोध केले नाहीत, परंतु जो धर्मविरुद्ध काम करतात, धर्मविरुद्ध चालतात, त्यांना ते शिक्षा देण्याचं काम करत होते. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही काम करणार. सर, ह्या समाजाच्या पुढं पाठीमागं राजकारण करत आहे, परंतु राजकारणाचा जो सत्ता आहे, राजकारणाचा जे चावी आहे, जे अन्य जो आम्ही हिंदू म्हणून करतो ते परंतु हिंदू पण नाही आहे, त्यांना हे वास्तवस्थिती याचा उपयोग होत चाललेला. राजकारणाचा सत्ताचा समाज त्यांना पाठीमागे देतो, परंतु त्या जो असेल ते हकदार आहेत त्या समाजाला ते वाट मिळत नाही. त्याच्यातून मार्ग काढावा लागेल ना. हां, मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर एकच न्याय द्यायला एकच मार्ग आहे. ह्या सर्वाला एकच उत्तर आहे. जे बी काय तर तुम्ही प्रश्न एकच आहे, ते म्हणजे संघटना. आम्ही सर्वजण एकत्र येऊन काय घडामोडी चालू आहेत आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे एका व्यक्तीनं होणारं काम नाही. जोपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र येऊन आपण काम करायला सुरू लागतो, या सर्व प्रश्नांचे उत्तर ते एकाच सिग्नेचरनं होऊ शकते. ते सिग्नेचर म्हणजे संघटनारूपी सिग्नेचर. सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद इथं आल्याबद्दल. आपण काय करायचं हे आपल्याला ठरवायला हवे. जातीनिहाय जनगणनेत हिंदू लिहायचे की कुणबी लिहायचे हे समाजाने ठरवले पाहिजे. त्यानुसारच आम्ही कार्य केले आहे असे ते म्हणाले. कृष्णा कांबळे, KMM मराठी, बेळगाव. क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.